च्या चॅनलवर ते स्वतः बोललेले आहेत काय झालंय त्याच्यात अजून मला काही वेगळं सांगायची गरज नाही. मला वाटतं प्रकाशजी ऑलरेडी तुमच्याशी सविस्तर बोललेले आहेत. भारतीय जनता पक्षाबद्दल हसावं का त्यांच्या या केविलवाणी प्रयत्नाबद्दल काय बोलणार मी. कारण गंमत मला अशी वाटते की पहिलं एक तर राज्याचे गृहमंत्री यांना माझी एक नागरिक म्हणून विनम्र विनंती आहे की तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर सातत्याने दिसतंय की राज्यात आंदोलनं चालली आहेत आणि त्या आंदोलनांमुळे तिथल्या नागरिकांचे हाल होत आहेत. कारण संभाजीनगरचे जे शॉट्स मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर बघितले ते चिंताजनक होते. त्याच्यामुळे हिंसा होईल का काय अशी परिस्थिती काही ठिकाणी आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्येही वाद दिसतोय. त्याच्यामुळे गृहमंत्र्यांनी मला वाटतं ह्याची जबाबदारी घ्यावी. ते भारतीय जनता पक्षाचेच गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे आणि सत्तेत असलेला पक्ष जर गडबड करत असेल आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होत असेल तर मला असं वाटतं मी देशाच्या गृहमंत्र्यांना विनंती करीन की बाबा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना झेपत नाही आहे त्यांचं काम, तर देशाच्या गृहमंत्र्यांनी आम्हाला सगळ्या खासदारांना बोलवावं आणि आपण सगळे एकत्र बसूया आणि महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी काहीतरी आपल्याला मार्ग काढावा लागेल. काही कंत्राटी भरती जरी रद्द झाली असली तर अनेक भरत्यांबाबत जे दुसरी एक गोष्ट मला सांगायची आहे की तुमच्या प्रश्नाला उत्तर की भारतीय जनता पक्ष जे आंदोलन करतंय ते शरद पवारांच्या विरोधात. 2011 आणि 2021च्या GRच्या वेळेस शरद पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, न ते त्या कॅबिनेटला होते. त्या कॅबिनेटमध्ये कोण कोण उपस्थित होतं हे मी तुम्हाला जरा मला 1 मिनिट देत आहे प्लीज. थँक्यू. नाही, त्या कॅबिनेटला कोण कोण उपस्थित होतं. भारतीय जनता पक्ष ज्या GRबद्दल बोलतोय तो GR 2011चा आहे. त्या 2011च्या GRच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये कोण कोण होतं तर माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय अजित पवारजी, माननीय दिलीप वळसे पाटीलजी, माननीय छगन भुजबळजी, माननीय उदय सामंतजी, माननीय धनंजय मुंडेजी, माननीय शंभूराजे देसाईजी, माननीय गुलाबराव पाटीलजी, माननीय दादा भुसेजी, माननीय संजय राठोडजी, माननीय सुदीप पवन भुमरेजी, माननीय अब्दुल सत्तारजी, माननीय संजय बनसोडेजी आणि माननीय अदिती तटकरे ह्या 2021च्या त्या कॅबिनेटमध्ये होते ज्यांनी हा GR पास केला आहे, ज्यांच्या सहीनी झाला आहे. एक 2011च्या GRचा उल्लेख झाला. त्या कॅबिनेटमध्ये श्री विजयकुमार गावित, श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री अजित पवार, श्री नारायण राणे, श्री दिलीप वळसे पाटील, श्री छगन भुजबळ, श्री सुनील तटकरे आणि श्री हसन मुश्रीफ ही सगळी माहिती मला जो GR माननीय देवेंद्रजींनी दाखवला त्या GRच्या जी कॅबिनेट नोट आहे हे सगळे त्या 2011 आणि 21च्या कॅबिनेटला हे सगळे लोक त्या कॅबिनेटला हजर होते. त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे माझी देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना विनंती करायची आहे की ज्यांच्या सहीमुळे हा निर्णय झाला आधी तुम्ही त्यांचे राजीनामे घ्या. त्याला माझा वैयक्तिक सुप्रिया सुळेचा पूर्ण ताकदीने तुम्हाला पाठिंबा असेल. ज्या व्यक्तींनी ना त्या GRमध्ये ना त्या सत्तेमध्ये होते ना निर्णय प्रक्रियेत होते त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा पहिल्यांदा ज्यांनी तो निर्णय घेतला त्यांचा राजीनामा हा भारतीय जनता पक्षाने मागितला पाहिजे असं माझं एक मत आहे. आणि याचं उत्तर आणि न्याय हे देवेंद्रजी आणि भारतीय जनता पक्ष मला नक्की देईल अशी माझी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे. दादांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच्या काळात देखील कंत्राटी भरती झाली, मात्र सध्या ज्या पद्धतीनं प्रोपोगंडा होतोय हा चुकीचा आहे. मागं देखील या भरती झाल्या होत्या, आता फक्त प्रोपोगंडा केला जातो. ह्याचं क्लॅरिफिकेशन भारतीय जनता पक्षाने घेतलं पाहिजे ना. कारण का भारतीय जनता पक्ष ते कॉन्ट्रॅक्ट त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या MLAंना दिले. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला हे मिळतं. ह्याला साध्या सर्वसामान्य मायबाप जनतेच्या भाषेमध्ये भ्रष्टाचार म्हणतात. त्याच्यामुळे हे जे भ्रष्टाचारी 50 खोकेचं हे सरकार आहे ना त्यांनी एवढं प्रेशर आल्यामुळे तो GR रद्द केला, नाहीतर त्यांनी GR रद्द केला नसता. आणि ह्या 2011 आणि 2021च्या मध्ये जी 5 वर्ष होती
त्याच्यात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे फुल टाईम मुख्यमंत्री होते. आज ते पार्ट टाईम डेप्युटी CM आहेत, तेव्हा फुल टाईम मुख्यमंत्री होते. तेव्हा का नाही मध्ये हा बदल केला? ताई, आज हवा दूषित झालेली आहे, अत्यंत दूषित हवामान आहे आणि आज श्वास घेतोय मुंबईकर, श्वासोच्छ्वास कोंडतोय. विविध विकास कामं झाली, याचा थेट फटका बसला. नाही, अर्थातच मला असं वाटतं अनेक वर्ष आम्ही ह्या पोल्युशनबद्दल आणि एअर पोल्युशनबद्दल चर्चा झाली पाहिजे आणि पॉलिसी मेकर्सनी त्याच्यात लक्ष घालं पाहिजे. हे मागणी आम्ही अनेक वर्ष करतोय, पण महाराष्ट्र सरकार आत्ताचंही जे सरकार आहे ते गांभीर्याने घेत नाही. ॲक्सिलरेटेड डबल स्पीडनी कन्स्ट्रक्शनची कामं चालली आहेत. मग हे कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत, काय एवढ्या वेगाने काम चाललं आहे, असं काय होतं आहे की एवढा वेग सडनली त्यांनी घेतला आणि अनेक वेळा असं होतं आहे वेगाने काम होतं आहे आणि ब्रिज पडतो आहे. त्याच्यामुळे सुरक्षितता, सेफ्टी फर्स्ट हा जो मुद्दा आहे तो अतिशय म्हणजे हलक्या पद्धतीने घेत आहे. या सरकारमध्ये कोणीही प्रदूषणाबद्दल चर्चाही करत नाही आणि काही निर्णयही घेत नाही. काही मनोज जरांगे पाटील यांनी जी मुदत दिली होती 40 दिवसांची, आता ती संपती आहे आणि 2 दिवसच बाकी राहिलेले आहेत. वाटत नाही सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करतील या सगळ्या? आता तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. कदाचित सरकारकडे जादूची कुठली तरी कांडी असू शकते. बघूया, 2 दिवसांनी कळेल आपल्याला. याच सरकारने अल्टिमेटमचा दिवस दिले होते, सरकार बघून घेईल. चिपळूणमध्ये एका बाजूला ज्या बाजूला ब्रिज पडल्याची दुर्घटनाकडे, दुसऱ्या बाजूला बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण, ते गरबा खेळताना खरं तर पाहायला मिळाले. त्यांच्या मतदारसंघामध्ये गरब्याचं आयोजन केलेलं आहे. या असंवेदनशील खोके सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? नांदेडमध्ये घटना झाली, 60 लोक दगावले. या राज्याचे मुख्यमंत्री तिथे गेले. प्रायव्हेट प्लेननी DCM-1, तुम्हाला माहिती आहे ना DCM-1 कोण? त्याच्यामुळे DCM-1 आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे पालकमंत्री ठरवायला दिल्ली दरबारी जाऊ शकतात, पण नांदेडच्या घटनेनंतर त्यांना तिथे जायला वेळ होत नाही. दुर्दैव आहे आणि अतिशय असंवेदनशील हे खोके सरकार आहे. घरं फोडा, पक्ष फोडा आणि आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED एवढंच ते करतात. बाकी त्यांना पॉलिसी पॅरालिसिस. मी सारखं तुम्हाला सगळ्यांना सांगते गेले अनेक महिने की हे जे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे हे याच्यात पॉलिसी पॅरालिसिस झालेला आहे. कुठलेही निर्णय होत नाहीत. जे होतात त्याच्यामागे काहीतरी अजेंडाच असतो किंवा इकॉनॉमिक किंवा फायनान्शियल अजेंडा. हा माझा या सरकारवर आरोप आहे. गेल्या अनेक काळात देखील कंत्राटी भरती किंवा कुठल्याही भरती रद्द झाल्या होत्या, मात्र त्याचे पैसे जे परीक्षा असतात त्याचे पैसे उमेदवाराला मिळू शकले नाही. सरकारच्या तिजोरीमध्ये ते खितपत पडलेले आहेत. अशा परिस्थितीत ते विद्यार्थ्यांना परत मिळाले पाहिजे असं वाटतं? अर्थातच सरकारने ते दिले पाहिजेत. हे जे आत्ताचं जे सरकार आहे त्यांनी याचं नियोजन. आणि मला एक प्रश्न पडतो की हे जे डिपार्टमेंट आहे हे GAD हे मुख्यमंत्र्यांचं आहे आणि हे निर्णय घेतलेले लेबर डिपार्टमेंटचे आहेत. तर जर लेबर आणि मुख्यमंत्री यांच्याकडे हे डिपार्टमेंट असेल तर DCM-1 का हे करतायत? आणि एवढं कॉन्स्टिट्युशनली मलाही कळतं की DCM हे पद हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. त्याच्यामुळे असं म्हणायचं नाही मला की एक DCM म्हणजे कॅबिनेट मंत्रीच होतो. इट्स अन अनकॉन्स्टिट्युशनल पोझिशन. त्याच्यामुळे लेबर डिपार्टमेंट आणि मुख्यमंत्री यांच्याकडे GAD आहे. तर ह्या 2 मंत्र्यांनी उत्तर द्यायचं. देवेंद्र फडणवीसांना थोडी ते डिपार्टमेंट दिलेलं आहे किंवा बदल झाला असेल तरी आम्हाला तरी तो कळवलेला नाही. तर सध्या राज्यामध्ये ज्या अनेक घडामोडी घडतात त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बऱ्याचदा मौन बाळगताना खरं तर पाहायला मिळतात. आपल्यावर सुद्धा जी टीका झाली होती किंवा शरद पवार यांच्या सुद्धा जी टीका झाली होती त्यावेळी देखील त्यांच्या गटाकडून किती त्यांच्याकडून अशी योग्य ती कोणती प्रतिक्रिया जी ती आली ती पाहायला मिळत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मी कसं बोलणार त्याच्यावर? काही आझाद मैदानावरती यंदा दसरा मेळावा हा शिंदेचा होणार आहे, मात्र त्यासाठी दसऱ्याच्या आधीच रावण दहन जे आहे ते केलं जाणार आहे आझाद मैदानावरती. त्यासाठी प्रेशर देखील टाकण्यात आलं. कसं पाहताय? असंवेदनशील सरकार आहे हो. स्वतःच्या स्वार्थासाठी ते काही करतील. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही आहेत. There is one statement from Union Minister Smriti Irani on the hunger index, which is so you think that this shows the seriousness of government on issues of hunger, fall of rupee? Not at all. Central government or even our state government, doesn't seem to be totally committed on these social issues. That's why they keep engaging you in issues which are actually irrelevant half the time. Because this government has not shown great impact of policies in the last decade that they've been in power. So the hunger is absolutely alarming in this country, and poverty alleviation is something which all governments do. So they have continued most projects and programs which were done by the UPA. Your parliament colleague Mohua Mitra has been facing some charges. Have you gone through that issue? What do you think? I am not aware of this issue, but I have read some of it in parliament. I think it's with the ethics committee. So let's see what the outcome comes.
नुकतंच प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांचं एक वाक्य असं होतं की येणाऱ्या या निवडणुकीच्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला एक सरप्राईज देतील. तुम्हाला काय वाटतं, काय सरप्राईज असेल? मला नाही, माझं काही मोदीजींशी फार संबंध येत नाही, त्याच्यामुळे मला नाही माहिती काय. ठीक आहे, येस, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.